नाही, तुम्ही पहिला तर गैरसमज काढा, मी कधीच नाराज राहत नाही. कारण माझी देवावर पूर्ण श्रद्धा आहे. जे होते ते चांगल्यासाठी होते. हा, माननीय देवेंद्रजी सोबत आणि माननीय गडकरींसोबत काही विकासाच्या संदर्भामध्ये चर्चा झाल्या. आम्ही पोंभुर्ण्यामध्ये एक 30,000 एकरची MIDC करतोय, त्या संदर्भात चर्चा झाली. पॉलिटेक्निक कॉलेज मूळमध्ये तयार करतोय, त्या संदर्भात चर्चा झाली. माननीय गडकरी साहेबांसोबत एक मूळच्या रेल्वे लाईनवर आम्हाला एक ओव्हरब्रिज बनवायचा आहे, त्याला त्यांनी मान्यता दिली. मूळचा बायपास करायचा आहे, त्याला मान्यता दिली. कोठारीचं एक भूमी संपादनाच्या कारणाने एक मोठा ब्रिज अटकला आहे, तर त्याच्या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांच्या सोबत मला बैठक घ्यायला सांगितली आहे आणि आवश्यकता असेल तर दिल्लीला बैठक होईल. माननीय देवेंद्रजी आणि माननीय नितीनजी सोबत राजकीय चर्चा झाली. शेवटी आम्ही सर्व राजकारणामध्ये राहतो, तर राजकीय चर्चा तर निश्चितच होणार आहे. मी नाराज नसल्याने समाधान किंवा या संदर्भातली चर्चा ही होण्याचं कारणच नाहीये. मी एक कार्यकर्ता म्हणूनही काम करतोय आणि मी महाराष्ट्राच्या कोर टीमचा आजपर्यंत सदस्य आहे आणि म्हणून कोर टीम मध्ये ज्या निर्णय होतात, आम्ही जे 7-8 लोक कोर टीमचे सदस्य आहोत पक्ष चालवण्यामध्ये, त्यामुळे देवेंद्रजी असतील, आम्ही नेहमीच एकत्र येतो. मंत्रीपद हा माझ्यासाठी कधीच महत्वाचा मुद्दा राहिला नाही. हा गैरसमज कारण नसताना अनेकांनी जशी दृष्टी तशी सृष्टी, स्वतः इतरांना पाहून त्यांची जी मनोभूमिका झाली आहे, ती मनोभूमिकेतून त्यांना तसा विषय पुढे येतो किंवा त्यांच्या मनात तो भाव येतो. नाराजीचा प्रश्न नाही. आणि दोघांशीही माझी राजकीय दृष्टिकोनातून आणि यासोबत विकासासाठी महत्वाचं, विकास हा आमच्या कामाचा, पार्टीचा आत्मा आहे. कार्यकर्ता आणि विकास या दोन्ही गोष्टीवर आम्ही लक्ष देतो आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी सदस्य झालेत. तर मी हे अभिमानाने सांगतो, माझ्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात क्रमांक 1 आहे. सर्वात नंबर 1 असणारा हा माझा मतदारसंघ सदस्यता नोंदणीमध्ये आहे आणि भविष्यातही मी हाच प्रयत्न करेन की संघटनात्मक दृष्टीने मी नंबर 1 वर राहील आणि यासाठी मी काम करतोय. राजकीय दृष्टिकोनातून ज्या चर्चा झाल्या त्या काही टीव्ही चॅनलवर सांगण्यासारख्या कधीच नसतात.